परत जर चित्रपट दिसला स्क्रीन वगैरे सगळं फोडून टाकू आम्ही। नमस्कार, मी गणेश। 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ पाहिला होता की मनाचे श्लोक एक मराठी चित्रपट आहे आणि तो नुकताच चित्रपट थिएटरमध्ये आलेला आहे। सो त्याला काही जणांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विशेषतः पुण्यामध्ये कोथरूडमध्ये काहीतरी ही घटना घडली की तिथे जाऊन त्यांनी नाव चेंज करा, आम्हाला पटलेलं नाही। थिएटरमध्ये मूवी आल्यावर तो रिलीज झाल्यावरती बीजेपीचं सरकार आहे ना, बीजेपीचं सत्ता असताना त्या तिथल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की नाही मनाचे श्लोक ह्या आमचं खूप उत्तम चांगलं नाव आहे, ह्या नावाचा तुम्ही चित्रपट कसं काय बनवू शकता। उदाहरणार्थ संत तुकाराम हा चित्रपट इतका प्रॅक्टिकल बनवलेला आहे, म्हणजे जे संत तुकाराम अर्थातच ते ग्रेट आहेत, त्यांनी त्या पद्धतीने लिहून ठेवले, त्या गोष्टी वस्तुस्थिती आहेत तशा, पण हे त्या लोकांना जशा पटत नव्हत्या। आता तसंच मनाचे श्लोक हा चित्रपट मी पाहिलेला नाही, पण तो चित्रपट मी म्हणतो कसाही असेल, एक मराठी चित्रपट एवढे सगळे लोकांची मेहनत असते बनवतात, त्याला सरकारकडून तुमच्या सरकारकडून अधिकृतरित्या परमिशन दिली जाते, तुम्हीच ग्रँट देता त्या चित्रपटाला चित्रपट दाखवण्यासाठी आणि बीजेपीचं सरकार आहे, त्याने ग्रँट दिल्यावरती बीजेपीचीच लोक येऊन त्याला विरोध करतात। मला कळत नाही हा इतका विरोधाभास कसा काय, इतका डबल स्टँडर्ड कसं काय असू शकतो। त्यावेळेला का कळलं नाही मग बीजेपीच्या लोकांना की नाही हा चित्रपट असं तुम्ही नाव ठेवू नका, त्याच्यामागे काय अश्लील आहे, त्याच्यामागे काय असं समाज बिघडणार आहे किंवा असं काही अपशब्द वापरले आहेत, असं काही इतिहासाची तोडमोड केलेली आहे का, धर्मावरती काही अपशब्द वापरले गेले आहेत का, देवांवरती काही बोललेलं आहे का, संस्कृतीचं काही विघटन होणार आहे का, असे काही मुद्दे आहेत का, तर नाहीत। आम्हाला फक्त त्या चित्रपटाचं नाव समर्थ रामदासांनी ते मनाचे श्लोक म्हटलेत, त्या बाईंना मला खरंच सांगावं असं वाटतं की तुम्हाला किती श्लोक येतात मनाचे श्लोकमध्ये। तर त्या बाईंनी 1-2 जरी कडवे म्हटले ना तरी म्हणतो भरपूर झाले, स्वतःला काही धर्माबद्दल आस्था वगैरे अध्यात्म ह्या गोष्टी ठेवायच्या दूर, फक्त विरोध करायचा, चमकोगिरी करायची, एक स्टंटबाजी करायची म्हणून हीच बीजेपीची जी लोक आहेत किंवा ही ज्यांनी विरोध केला त्यांनी किती मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळावा किंवा थिएटर मिळावे म्हणून प्रयत्न केले असतील, किंवा मराठी चित्रपटाचा उद्धार झाला पाहिजे, मराठी प्रेक्षक वाचला पाहिजे, मराठी लोक बोलली पाहिजे, याच्यासाठी किती वेळा ही लोक बाहेर आली असतील, किती मोर्चे काढले आणि किती वेळा बोलले, त्यांनी किती प्रयत्न केला मराठी चित्रपट वाढवण्यासाठी। मराठी फिल्म सिटी बनवली आम्ही वेगळी बीजेपीचे सरकार आल्यावर, असं काही झालंय का? नाही। पण चित्रपट आल्यावरती त्यातून काहीतरी चुका काढायच्या आणि बस, हे आम्हाला पटत नाही ना। मला वाटतं हाच आहे ना एक, ज्या वेळेला जास्त तुमच्याकडे मतसंख्या असते त्यातूनच हा एक उन्माद तयार होतो। ज्यावेळेला दादागिरी बॉडी जास्त वाढल्यावरती एखादा कसा मदमस्त होतो आणि त्याची ताकद वाढते आणि मग तो कुठेही दाखवायला सुरुवात करतो सगळ्यांवरती, हा तसा उन्माद आहे। उन्माद हा सत्तेचा असू शकतो आणि नाहीतर कशाचा